हे बाहेरचा कान, ठीक आहे. कानाचा पडदा आहे, ते कानाचा हाड आहे, त्याच्यावर आवाज पडला की आतमध्ये आवाज येतो, ठीक आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुरेश गिरी. मी कान नाक घसा तज्ज्ञ आहे. सध्या मेडिकवर हॉस्पिटल भोसरी पुणे इथे कान नाक घसा डिपार्टमेंटमध्ये आहे. आज 3 मार्च 2024 जागतिक श्रवण दिवस आहे, वर्ल्ड हिअरिंग डे. यानिमित्त मी कानाविषयी किंवा कानांच्या त्रासांविषयी काही बोलू इच्छितो. आताच आपण एका पेशंटचं कान पाहिलं, त्याच्यामध्ये कानाचा पडदा कसा असतो ह्याची तुम्हाला जाणीव झाली असेल. कान हे खूप नाजूक अवयव आहे. डोळ्यासारखाच कानाला सुद्धा खूप जपावं लागतं, नाहीतर त्यामध्ये वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. ऐकू कमी येणे हा एक ब्रॉड किंवा हिअरिंग लॉस हा एक ब्रॉड टर्म आहे. त्याचे बरेचसे कारण असू शकतात. त्या कारणांविषयी आपण आज बोलूया. महत्वाचे जर आपण कारणांना डिवाइड केलं तर 3 भागांमध्ये डिवाइड करता येईल. पहिलं म्हणजे जीवनशैली, दुसरं म्हणजे व्यसन आणि तिसरं म्हणजे कानाला होणाऱ्या इजा. हे मुख्य कारण आहेत ज्याच्यानी अक्वायर्ड हिअरिंग लॉस किंवा चांगलं कान ऐकणं कमी होऊ शकतं पुढे चालून. पहिलं म्हणजे जीवनशैली म्हणजे जर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा राहण्याच्या ठिकाणी बराच वेळ तुम्हाला मोठ्या आवाजात काम करावं लागतंय किंवा मोठ्या आवाजात राहावं लागतंय, तर त्याचा हळूहळू कानाच्या नसांवर दुष्परिणाम होऊन कानाची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. दुसरं म्हणजे जर आजकालच्या जीवनशैलीमध्ये हेडफोन्सचा वापर खूप वाढलेला आहे, मोबाईल फोन्सचा वापर खूप वाढलेला आहे. कामाच्या ठिकाणी आणि घरी दोन्ही ठिकाणी आपण खूप एक्सपोज आहोत हेडफोन्सला आणि त्याची खूप गरजही आजच्या काळाला. पण ते हेडफोन्सचा अतिवापर किंवा चुकीच्या प्रकारे वापर केल्यामुळे कानाच्या नसा खराब होत तुम्हाला ऐकण्याचे त्रास चालू होऊ शकतात. त्याचप्रमाणे कानाच्या नसा खराब करण्यासाठी व्यसन एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. की एखाद्याला व्यसन असतं की तंबाखू, गुटखा, स्मोकिंग, सिगरेट्स आणि तंबाखूचे वेगवेगळे व्यसन जे कानाच्या नसांसाठी विषारी असतात आणि पुढे चालून त्याच्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये कानाच्या नसा खराब व्हायला लागतात आणि ऐकण्याची क्षमता कमी होते. कारण कानाचे पडदे पांढरे पडतात, त्याचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे कानाच्या नसा हळूहळू बंद व्हायला लागतात. तिसरं म्हणजे कानाला होणारी इजा. तर इजा पण डायरेक्ट कानावर मार बसल्यामुळे होऊ शकते, कुठल्या ऍक्सिडेंटमध्ये होऊ शकते, कुठल्या इन्सिडेंटमध्ये होऊ शकते किंवा मोठ्या आवाजाला तुम्ही कुठे लाऊडस्पीकरच्या एक्सपोजरमध्ये आलात, खूप मोठा आवाज, फटाका वाजला, फटाक्यासारखा बॉम्बसारखा आवाज कानावर अचानक पडल्यामुळे सुद्धा अचानक होणारी हिअरिंग लॉस होऊ शकते. कधी कधी आपल्या घशामधला व्हायरल इन्फेक्शन सुद्धा कानाच्या नसांना इजा करू शकतो आणि सडन हिअरिंग लॉस व्हायची शक्यता येते. तर हे आज आपण काही कारण जे मी तुमच्याशी डिस्कस करू शकतो ते आज बोललो आहे. या विषयावर जर कोणाला काही त्रास असेल किंवा कानाविषयी काही त्यांचे कंप्लेंट्स असतील तर मी मेडिकवर हॉस्पिटल भोसरी पुणे इथे अवेलेबल आहे ओपीडीला, सकाळी 11 ते दुपारी 3. तर काही असेल तर मला कॉन्टॅक्ट करावे. थँक्यू सो मच.